गेल्या काही महिन्यापासून मला हजारो डीएम्स आणि कॉल्स आले. प्रत्येकाची स्टोरी वेगळी होती. कोणी स्टुडंट होतं, कोणी जॉब करत होतं, तर कोणी हाऊसवाईफ होत्या. पण एक गोष्ट माहितीये का? क्वेश्चन ऑलमोस्ट सर्वांचे सेम होते. देन आय रिअलाइज की लोकांना कुठलीही ऑनलाईन अपॉर्च्युनिटी स्टार्ट करायच्या आधी त्यांना क्लिअरिटी, ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स हवा असतो. सो आय थॉट की का नाही एक अशी कंप्लीट सिरीज बनवावी, जिथे तुमचे जेवढे पण कॉमन प्रश्न आहे, डाऊट्स आहे, ते सगळे क्लिअर होणार आणि तुम्हाला डिसिजन घ्यायला इझी होणार. तर मी हे सीरीज बनवत आहे आणि या सीरीज मध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. या सीरीजला मी 3 एपिसोड मध्ये डिवाइड करत आहे. फर्स्ट एपिसोड मध्ये तुमचे 3 प्रश्न क्लिअर होणार. हे लीगल तर आहे ना, काही स्कॅम तर नाही होणार किंवा हे स्कॅम आणि लीगल ओळखायचं कसं. सेकंड म्हणजे आम्ही पे केल्यानंतर आम्हाला ब्लॉक तर नाही करणार आणि तिसरं म्हणजे आमच्यासोबत आधी फसवणूक झालेली आहे, परत ट्रस्ट कसा ठेवायचा. या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या एपिसोड मध्ये मिळणार आहे आणि अशाच पूर्ण प्रश्नाच्या उत्तरासाठी ही कंप्लीट सिरीज आणि हा एपिसोड पूर्ण बघा. कारण इथे मी कुठलीही मार्केटिंग करणार नाहीये. मी जस्ट तुम्हाला रियालिटी एक्सप्लेन करणार आहे. बिकॉज ऍट दी एंड ऑफ द डे डिसिजन हे माझं नाहीये. डिसिजन टोटली तुमचं आहे. सो पूर्ण सिरीज बघा, समजून घ्या आणि मग तुमचं डिसिजन घ्या. सो फर्स्ट क्वेश्चन इज, दीदी हे सगळं स्कॅम तर नाही ना, लिगल तर आहे ना? ऑनेस्टली हा प्रश्न जेव्हा मी ऐकते तेव्हा मला अजिबात वाईट वाटत नाही. इनफॅक्ट जे लोक हा प्रश्न मला विचारतात ना, ते लोक मला जास्त रिस्पॉन्सिबल वाटतात. बिकॉज दे आर नॉट इमोशनल. दे आर ट्राइंग टू प्रोटेक्ट देमसेल्स अँड दॅट्स ऍक्च्युअली अ गुड थिंग. बट प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? आताच्या या ऑनलाईन वर्ल्डमध्ये 2 एक्स्ट्रीम्स ओपिनियन्स येतात. काही लोक म्हणतात ऑनलाईन सगळं स्कॅम असतं आणि काही लोक म्हणतात ऑनलाईन सगळं जेन्युइन असतं. आता हे दोन्ही चुकीचं आहे. कारण नॉट एव्हरी अपॉर्च्युनिटी इज जेन्युइन अँड नॉट एव्हरी अपॉर्च्युनिटी इज स्कॅम आयदर. डिफरन्स फक्त एवढा आहे की तुम्ही कुठे स्टार्ट करताय, कोणासोबत स्टार्ट करताय, किती रिसर्च करून स्टार्ट करताय, ते मॅटर करतं. कारण आताच्या टाइममध्ये भरपूर असे लोक आहेत जे रिमोट वर्क करतात, फ्रीलान्सिंग करतात, डिजिटल मार्केटिंग करतात, अफिलिएट मार्केटिंग करतात, कॉन्टेंट क्रिएशन करतात आणि अशा डिजिटल करिअर्स मधून चांगल्या प्रकारे इन्कम सुद्धा जनरेट करतात. तर प्रश्न हा नाही आहे की डिजिटल करिअर रिअल आहे की नाहीये म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्ही राईट मेंटॉर आणि राईट प्लॅटफॉर्म सिलेक्ट करतात का. थिंक अबाउट इट. म्हणून मी नेहमी म्हणते, सोशल मीडियावर 2 स्क्रीनशॉट, 2 रील, 2 कमेंट बघून कधीही विश्वास ठेवू नका. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म सोबत स्टार्ट करणार आहे किंवा ज्या पर्सन सोबत तुम्ही स्टार्ट करणार आहे, आधी पूर्ण प्रोसेसला समजून घ्या, रिसर्च करा आणि मग तुम्ही तुमचं डिसिजन घ्या. तुमच्या मनात जर प्रश्न असेल ना, तर ते प्रश्न विचारा. मी स्वतःहून म्हणते, इफ यू हॅव 10 क्वेश्चन्स ना, then ask all 10 because scammers avoid questions and genuine people answer them. That's the biggest difference. सो बिफोर जॉईनिंग एनिथिंग मी तुम्हाला एकच गोष्ट सजेस्ट करेल. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म सोबत स्टार्ट करणार आहे किंवा ज्या पर्सन सोबत स्टार्ट करणार आहे, आधी हे व्हेरीफाय करा की ते प्लॅटफॉर्म लिगली रजिस्टर्ड आहे का. जसं मी करिअर फिक्स मध्ये काम करते आणि करिअर फिक्स कडे लीगल डॉक्युमेंट सुद्धा आहे. जीएसटी सर्टिफिकेट, एमसीए सर्टिफिकेट, उद्दाम सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट्स व्हेरीफाय करून तुम्हाला हे आयडिया येऊन जाणार की हे लिगली रजिस्टर्ड आहे म्हणून. असे डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करू शकता. याच्या व्यतिरिक्त इथलं ट्रेनिंग सिस्टम, सपोर्ट सिस्टम कसा आहे, कशा प्रकारे ऍक्टिव्हली ऍक्टिव्हिटीज होतात इथे, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या पर्सन सोबत स्टार्ट करणार आहे, तो किती आपल्या कामाबद्दल कन्सिस्टंट आहे ते चेक करा. त्याचे रिअल फीडबॅक, स्टुडंटचे फीडबॅक्स काय ते बघा, टेस्टिमोनियल्स बघा. त्याच्यानंतर तो डेली काय करतोय, तो सपोर्ट करतो नाही करत, तो ट्रेनिंग देतो नाही देत, या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. आणि हो, स्कॅमची भीती पाळल्यापेक्षा स्कॅम ओळखायला शिका. बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे डिसिजन टोटली तुमचा आहे. तुमच्या एका डिसिजनमुळे तुमची लाईफ चेंज होऊ शकते किंवा लाईफ जशी आहे तशीच राहू शकते. त्याच्यामुळे स्कॅमची भीती नका ठेवू. स्कॅम कसं ओळखायचं हे शिका. आणि आता पुढचे 2 प्रश्न. दीदी आम्ही पैसे पे केल्यानंतर तुम्ही आम्हाला ब्लॉक केलं तर, किंवा आधी माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे, मी परत कसं करू. ऑनेस्टली मला असं वाटतं या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे, ट्रस्ट. अँड आय कम्प्लिटली अंडरस्टँड युअर फिअर. कारण आजकाल काही लोकांचे वाईट एक्सपिरियन्स झालेले आहेत. पण एकदा माझ्या साईडने पण विचार करून बघा. मला या ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. या ड्युरेशन मध्ये मला अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे आणि या 6 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मी स्वतःची रेप्युटेशन बिल्ड केलेली आहे. हजारो लोकांचा ट्रस्ट गेन केलेला आहे आणि आज तेच लोक मला माझ्या सपोर्टसाठी आणि कन्सिस्टन्सीसाठी ओळखतात. नाव टेल मी, मी हे सगळं फक्त एका व्यक्तीचे पैसे घेऊन त्याला ब्लॉक करण्यासाठी गमवेल का? डज दॅट इव्हन मेक सेन्स? पण तरीही मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. उलट मी म्हणेल, व्हेरीफाय मी. आता बघा, ज्या लोकांना सुरुवातीला एक्झॅक्टली हेच डाऊट होते की दीदी आम्ही पैसे पे केल्यानंतर तुम्ही ब्लॉक तर नाही करणार, आधी माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे, आज तेच लोक माझ्याबरोबर काम करताय, शिकताय आणि चांगल्या प्रकारे ग्रो करताय. मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणेल, कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका, त्यांच्या प्रूफ्सवर विश्वास ठेवा. आता बघा कसं व्हेरीफाय करायचं. तुम्ही ज्या पर्सन सोबत स्टार्ट करताय किंवा माझ्यासोबत पण,
आधी चेक करा त्यांना एक्सपिरियन्स किती आहे, तो पर्सन कसा आहे, लाईव्ह ट्रेनिंग, सपोर्ट सिस्टम मिळतो का म्हणून, किंवा कशा प्रकारचा त्यांचा बॉन्ड आहे लोकांसोबत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या स्टुडंट्सला ते लोकं शिकवतात, त्यांचे रिझल्ट काय, फीडबॅक काय, लाईव्ह फीडबॅक काय, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हेरिफाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. आय होप आजच्या या एपिसोडमुळे तुम्हाला भरपूर क्लॅरिटी मिळालेली असणार. असेच प्रश्न अजून भरपूर बाकी आहे. लाइक घरचे नाही म्हणत आहे, आधी माझे पैसे तुम्ही पे करता का? आणि माझे फर्स्ट इन्कम आल्यावर मी तुम्हाला पे करू शकते. असे भरपूर प्रश्न मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. सो नेक्स्ट एपिसोड बघायला अजिबात विसरू नका, कारण त्या एपिसोड मधले प्रश्न पण तुमच्या मनात असू शकतात, जे पुढच्या एपिसोडमध्ये मी क्लिअर करून देणार. सो नेक्स्ट एपिसोड मिस नसेल करायचा तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या एपिसोडची अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. आय विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. अंटिल देन टेक केअर अँड कीप बिलिव्हिंग इन युअरसेल्फ.